परी म्हणू की सुंदरा, तिची तरा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा. नमस्कार मंडळी, 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांचे कॉर्ड प्रोग्रेशन मी घेऊन आलोय तुमच्यासाठी. तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाघ. आजचं गाणं आहे परी म्हणू की सुंदरा. एकदम मस्त गाणं आहे. आजच्या गाण्याच्या कॉर्ड्स एफ सोडली तर बाकी सगळे इझी आहेत आणि शफल बीट आहे. त्याला थोडंसं लक्ष देऊन स्ट्रमिंग बघावं लागेल त्याचं कसं आहे. जसं आपण रेग्युलरली करतो, पहिला आपण स्ट्रम बघतो काय, मग कॉर्ड यूज काय, स्विचेस बघतो आणि मग ॲक्च्युअल परफॉर्मन्स 1-1.25 मिनिटाचा आणि मग टाटा बाय बाय प्रॅक्टिस करायला बसायचा. लेट्स गेट स्टार्टेड. आता स्ट्रमिंग पॅटर्न बघूया. केपो 1 वरती लावलाय आणि हा शफल बीट आहे. म्हणजे नॉर्मल 1 and 2 and असतं तसं नाही आहे. इथे 1 आणि हा अप थोडासा लेट येतो. हे मी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये असं सांगायचो की हा जर का नॉर्मल 1 and 2 and मध्ये हा 50% हा 50% आहे. आत्ता ना हा 66% असेल आणि हा 33% असेल. म्हणजे अपपेक्षा दुप्पट टाईम आपल्याला डाऊनला थांबायचा आहे. यालाच इझिली जर का तुम्हाला बघायचं असेल तर मी आता यावेळी वेगळ्या अँगलने सांगतो. म्हणजे जर का आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा सेम स्ट्रम 1 2 3 1 2 3 वाला समजला नसेल, 1 2 3 नाही म्हणता येणार, 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट हा समजला नसेल तर 1 ट्रिपलेटला मी आता 1 2 3 मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे 1 2 3 1 2 3 1 2 3. म्हणजेच काय बघा ना, इथे मी 1 2 थांबलो आणि इथे फक्त 3 थांबलो. म्हणजे अप नंतर लगेच पुढचा आला, पण डाऊन नंतर थोडा जास्त वेळानंतर अप आलेला. सो अजून आता याला मी स्लोली आणि वेगवेगळ्या काय म्हणतात कॉम्बिनेशन्समध्ये सांगतो. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. जर का हा नॉर्मल पॅटर्न असता, म्हणजे हा शफल होता, म्हणजे परी म्हणू की सुंदरामध्ये शफल बीट यूज केलाय. सो त्याला तो पंपीनेस असतो वाटत, कट 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 क, तो वाला फील नसता तर तो टुक टक टुक टक टुक टक असा ऐकायला आला असता. आय होप यू गॉट माय पॉईंट आत्ता तरी. नसेल समजलं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये जर का सेम बीट पॅटर्न आला तर सांगीन अजून एक्सप्लेन करून. आता स्ट्रमिंग पॅटर्नमध्ये 1 2 3 1 2 3 हा तुम्हाला काउंट वाईज समजावं म्हणून मी सांगितलं. पण आता आहे ना मी आता ए मायनरने सांगतो. 1 2 3 म्यूट 3 1 2 3 1 2 3 1 2 3 3. पहिलं तर हा जो आहे तो आहे या पोर्शनने. हा जो माझा पोर्शन आहे तो मी इथे ठेवता ठेवताच हे करतोय, एकत्र करतोय मी हे. ओके. सो 1 2 3 1 2 3 हा पहिला प्रॅक्टिस करून घ्यायचा आहे. मग 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आणि याला जेव्हा आपण फास्ट करतो तेव्हा ते असं दिसतं. आता तुम्हाला हा जो म्यूट आहे ना तो ते अप नंतर लगेच येतोय ना, त्यामुळे तुम्हाला तो काहीतरी वेगळं वाटत असेल. पण त्या स्लो मोशन जे मी एक्सप्लेन केलं त्याचाच तो फास्टर व्हर्जन आहे. स्लो फास्ट. ओके. आय होप आता क्लिअर झालं असेल हे. आता ओके, आपण कॉर्ड यूज काय त्याच्यामध्ये ए मायनर, जी, एफ, ई मेजर आणि ई मायनर. ए मायनर कशी पकडतात, ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे. टॉप स्ट्रिंग नाही तो वाजवत. A0 D2 G2 B1 E0. मग जी मेजर E3 A2 D0 G0 B0 E3. F 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे. तुम्ही अशी वाजवू शकता, पण मग अंगठ्याने इथे म्यूट करावा लागेल. सो ह्याच्यामध्ये E1 A3 D3 G2 B1 E1 असतो. नेक्स्ट कॉर्ड आहे ई मेजर. ई मेजर पण 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे. E0 A2 D2 G1
B0 आणि E0. आता याचाच इंडेक्स फिंगर वर घेतला की ई मायनर होते. म्हणजे ही मेजर आहे, ही मायनर आहे, बाकी सगळं सेम आहे. सो मी त्याचा एक एक नाही सांगत. आत्ता आपण बघूया स्विचेस काय काय आहेत याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं तर ए मायनर जी हा स्विच करावा लागेल. मग जी एफ हा स्विच करावा लागेल. मग एफ ई मेजर हा स्विच करावा लागेल. आणि एफ ई मायनर पण करा, कारण तो पुढे आहे हा स्विच. परत ई मायनर आणि जी हा एक करावा लागेल. या स्विचेसची प्रॅक्टिस झाली की तुम्ही म्हणजे पहिलं तर वेगळी स्ट्रमिंगची प्रॅक्टिस करायची, मग वेगळ्या स्विचेसची प्रॅक्टिस करायची, आणि मग पूर्ण फ्लोमध्ये गाणं नुसतं स्ट्रम करून बघायचं आणि मग सिंगिंग लेअर चढवायची. ओके. आता हे शिकत असताना तुम्हाला काही डाऊट येतीलच, ते तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारा. पण सिन्स दिस इज ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट ऑफ लर्निंग, तुम्हाला काही गायडन्स मला कमेंटमधून करता येणार नाही. तर प्लीज तुमचा वेळ वाचवायचा असेल, ऑब्व्हियसली जर का तुमचा वेळ व्हॅल्युएबल असेल तर गिटारगिरी कम्युनिटी जॉईन करा. सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिप. गोल्ड मेंबरशिप सध्या मी डिरेक्टली कोणाला जॉईन करायला देत नाही, कारण त्याच्यासाठी एक वेगळा माइंडसेट लागतो त्यासाठी. आणि सिल्वर मेंबरशिप, गोल्ड मेंबरशिप याच्यात इन्व्हेस्टमेंट हजारांची आहे, 10-20 रुपयाची नाही आहे. हे ॲडवायजेबल आहे की क्विकस्टार्ट गाईडला तुम्ही एकदा बघा. क्विकस्टार्ट गाईडची पण लिंक मी खाली देतोय, सिल्वर मेंबरशिपची पण खाली देतोय. याच्यामधून तुम्ही कनेक्ट व्हा आणि लेट सी तुम्हाला तो वाईब कसा वाटतोय मी जे शिकवतो त्याचा. आता इथे तर आवडत असेल म्हणूनच इथपर्यंत बघताय. आता आपण बघूया ॲक्च्युअल डेमो कसा आहे. परी म्हणू की सुंदरा तिची तरा, असे जरा निराळी तिची अदा, करी फिदा हिमे नका कुणी जणू निघाली अंतरा तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे, कधी खट्याळ हसुनी हळूच जीव चावणे. ओ तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे, कधी खट्याळ हसुनी हळूच जीव चावणे. मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली. पुढे सेम तिची अदा करी फिदा. सही आहे. आय होप तुम्हाला हे गाणं आवडलं असेल. हा ट्युटोरियल व्हिडिओ थोडासा शफल बीटमुळे थोडासा डोक्याला मशागत होईल, पण हा बीट मी माझ्या ऑब्झर्वेशननुसार ना खूप जागी वापरतात मराठी गाण्यांमध्ये. सो हा जर का तुम्हाला मराठी गाणी वाजवायची तर हा काबीज करावाच लागेल. मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे, म्हणून मी घेऊन आलो आहे 52 मंगळवार 52 मराठी गाणी. जय शिवराय.